आता आहे ना उन्हाचं टेम्परेचर जाते 40°+. त्याच्यामुळे दुपारनंतर चालवायचं म्हणलं की ट्रॅक्टर होतोय गरम, म्हणून आज आपण लवकर सकाळी चालतो नांगरायला. अर्ध रान आपण काल रात्री नांगरलेलं आणि राहिलेलं आज घेतलं नांगरून. निघालेलं रान बघून तुम्हाला वाटत असेल छोट्या ट्रॅक्टरने एवढं कसं काय. तसं काय नाही, ट्रॅक्टर लोड वरती येत होता म्हणून नांगर ढकलायला एक शक्तिमान होता. नांगरून झाल्याच्या नंतर आलो आपण सगळं आवरून घरी, आणि घरी यायच्या अगोदरच या चौघांचं प्लॅनिंग झालं पोहाय जायचं. निघालो मग आम्ही सगळे एका गाडीवरती, विराट, पृथ्वीराज, श्री, राजवीर आणि ओमकार. आणि खरं सांगायला गेलं तर यातल्या एकाला पण नीट पोहा येत नाही. आलो आम्ही सगळी विहिरीवरती. आता तुम्हाला नाव तर मी सगळ्यांची सांगितली, त्यातलाच एक विराट. त्याला म्हटलं कॅन पोटाला बांध, तर त्यानं गाड्यात ओवून घेतलं. बघितलं म्हणून बरं झालं, नाही तर तसंच खाली निघालेला. नंतर बांधलं त्याला नीट कॅन्ड, उतरावलं खाली. चला तर आपण पण काढू कपडे न्यू पाणी. कंप्लीट 1 तास पोहले बरं का सगळे, तरी म्हणत होते अजून पोहायचे. त्यांना म्हटलं तुम्ही राहा इथं, मी जातो घरी. ते म्हटले थांब, जीवन आलो माघारी. पोहून घरी आल्याच्या नंतर ना आपण निघालो तरडगावला, कारण की आपल्याला बसवायची होती गाडीला बॅटरी. आणि बॅटरी बरोबर ती खाली ठेवलेल्या ट्रॅक्टरचा बंपर आहे ना, आता आपण सरळ करून आणायचा होता. घरी सरळ करायचा प्रयत्न केला, पण परत म्हटलं तर आपल्या वजनापेक्षा जास्त आहे, त्याला गरम करूनच केलं पाहिजे. आलो आपण तरडगावला वेल्डिंगच्या दुकानात. आता त्यांचं अगोदर काम चालू असल्यामुळे आपल्याला थोडंसं थांबायला लागणार आहे. बाकी मग त्यांना जी साईड बाहेर आली ती पहिल्यांदा गरम करून घेतली आणि हातोडीनं मारून केलं सरळ. आईला म्हटलं सोप आहे, आपण काय एक दिवस चुलीमध्ये ठेवलं असतं आणि दुसऱ्या दिवशी केलं असतं सरळ. पण ज्याचं काम त्यालाच जमतं बरं का. बंपर सरळ करून झाल्याच्या नंतर आलो आपण गॅरेज मध्ये. आता आपल्याला इथं पण अर्धा तास थांबायला लागणार आहे. थांबून काय, आता आला बरं का नंतर आपला नंबर. त्यांना खोलली गाडी आणि केलं त्यांचं काम चालू, आणि घेतली गाडीला बॅटरी बसवून. बॅटरी बसवून झाल्याच्या नंतर आता म्हटलं गाडीत पेट्रोल पण टाकलं पाहिजे. आलो मग आपण पेट्रोल पंपावर टाकलं गाडीत. चला म्हटलं आता घरी लय उशीर झाला. आपले 2-3 तास इथंच गेल्यामुळे भूक पण लागलेली आणि लय गरम पण झालं, त्याच्यामुळे आलो आपण आईस्क्रीम खायला. बाकी झाले बरं का आपलं सगळं काम. चला तर भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट, फॉलो करून घ्या.